हॅलो, नमस्कार. कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी अस्सल खानदेशी चवीचं झणझणीत असं काळा मसालाचं चिकन रस्सा भाजी बनवणार आहे. त्यासाठी बघा मी इथं स्वच्छ असं चिकन धुवून घेतलेलं आहे. तर सर्वात आधी मी चिकनला वाफवून घेणार आहे. त्यासाठी एक कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि त्यात 1.5 पड्या असं तेल घातलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की नंतर त्यामध्ये जिरं घालायचं, पण तेल छान गरम होऊ द्यायचं. तर बघा जिरं छान असं फुटायला लागलं की नंतर त्यामध्ये बारीक कट केलेला, बारीक म्हणजे पातळ कट केलेला कांदा घालत आहे. कांदा छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि नंतर आपण धुवून ठेवलेलं चिकन घालायचं. त्यानंतर त्याच्यात बघा मी 1 ग्लास असं पाणी घालत आहे आणि त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर बघा मी त्यावरती एक ताट ठेवत आहे आणि ताटवरती सुद्धा पाणी घालणार आहे. त्यानंतर बघा तुम्हाला जास्तीचं सूप करायचं असलं तर हे पाणी आपण त्याच्यातच घालायचं आणि त्यात आपण आता मीठ घालणार आहोत. हे जे पिवळं सूप असतं ते प्यायला सुद्धा खूपच छान टेस्टी लागतं. आता आपली एकीकडे भाजी वाफली जात आहे, तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेणार आहोत. तर बघा मसाला करण्यासाठी मी एक लोखंडाची जाळी गॅसवरती ठेवलेली आहे आणि त्यानंतर कांद्यांना असं मधी थोडा कट मारलेला आहे, जे करून आपले कांदे आतमध्ये शेवटपर्यंत छान असे भाजले जातील. त्यानंतर एक टमाटर घेतलेला आहे, तो सुद्धा छान असा भाजून घ्यायचा आणि आपलं सुकं खोबरं असतं ते सुद्धा घेतलेलं आहे. हा सर्व मसाला आपण याप्रमाणे जाळीवरती भाजून घेणार आहोत. तुम्हाला हवं असलं तर तुम्ही कांदे बारीक करप करून वरती सुद्धा भाजू शकता, पण ह्याप्रमाणे जाळीवरती भाजले तर आपली भाजीला एक छान अशी चव येते. पूर्वी तर ह्याचप्रमाणे कांदे चुलीत भाजायचे, जे करून अजून आपल्याला एक चुलीची जी चव असते ती चव येते आपल्या भाजीमध्ये. पण आता आपल्याला कुठं शहरांमध्ये चूल वगैरे मिळते, त्यासाठी हा एक ऑप्शन आहे की आपण याप्रमाणे भाजू शकतो. थोड्या वेळाने आपण असे कांदे वगैरे अलटत पलटत करत राहायचे, जे करून ते सर्वीकडे भाजलं जाईल. बघा आपलं खोबरं छान असं भाजलं गेलेलं आहे. आता खोबऱ्याला काढून घेत आहे. त्यानंतर त्याच जाळीवरती मी 3-4 हिरव्या मिरच्या घालत आहे. या भाजीत याप्रमाणे 3-4 अशा हिरव्या मिरच्या भाजून घातल्या तर भाजीची चव अजून वाढते. तर मिरच्या स्किप करायच्या नाही, मिरच्या घालायच्याच. तर बघा तुम्ही बघू शकता आपला एक कांदा छान असा भाजला गेलेला आहे, तो काढून घेते. याप्रमाणे जो छान भाजला गेला तो काढत राहायचा. तर बघा आपला सर्व मसाला भाजून झालेला आहे, त्याला एका प्लेटमध्ये घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आलं आणि लसूण घालत आहे आणि हा सर्व मसाला आता आपण मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून छान असं स्मूथ पेस्ट सारखा मसाला तयार करून घेणार आहोत. याच्यात थोडं पाणी घालायचं, जे करून ते एकदम स्मूथ असं तयार होईल. तर बघा ह्याप्रमाणे मसाला तयार झालेला आहे. आता त्यामध्ये आपले सुके मसाले करून घेणार आहोत. त्यामध्ये मी लाल मिर्च पावडर, धने पावडर, हळद पावडर आणि घरचा काळा मसाला घेतलेला आहे. हा काळा मसाला मी घरीच तयार केलेला आहे. या मसाल्याची लिंकसुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही नक्की त्या व्हिडिओला सुद्धा जाऊन बघा. त्यानंतर बघा
भाजी बनवण्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 3 पड्या असं तेल घालत आहे. त्यानंतर बघा तेल छान असं गरम झालं की आपण केलेला मसाला त्यात घालायचा आणि त्या मसाल्याला तेलात छान असा परतून घ्यायचा. कढाला तेल सुटेपर्यंत या मसाल्याला आपण परतवत राहायचं आहे. पाणी वगैरे घालायची एकदम घाई करायची नाही. त्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण मसाला तयार केला होता त्यातच थोडंसं पाणी घालून फिरवून घेतलेलं आहे आणि ते पाणी अजून घातलेलं आहे. दुसरं काही घातलेलं नाही अजून. त्यानंतर बघा त्यामध्ये जे आपण शिजवून ठेवलेलं चिकन होतं ते घालत आहे. तर बघा आता तुम्हाला जर हवं असलं तर तुम्ही त्यामध्ये पाणी घालायचं असलं, पातळ रस्सा करायचा असला तर गरमच पाणी घालायचं, थंड पाणी घालायचं नाही. मी सुद्धा आता त्यामध्ये 1 ग्लास असं पाणी गरम करून घालत आहे, कारण हा रस्सा थोडा पातळ असला तर जास्ती चविष्ट लागतो. तो आपल्याला भातासोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खायला खूपच चविष्ट लागतो. आता आपण त्याला 5 मिनिटासाठी गॅसची आच कमी करून ह्याचप्रमाणे उकळू देणार आहोत, जे करून त्याला छान अशी वरती तरीसुद्धा येईल. त्याच्यात थोडंसं मीठ घालत आहे. असं आपण चिकनला शिजवत असताना मीठ घातलेलं आहे, तरी चव घेऊन अंदाजाप्रमाणे त्याच्यात मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. त्याला छान असं थोडंसं उकळू द्यायचं आपण, जे करून ते एकदम टेस्टी तयार होईल. तर मग कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही सुद्धा बनवून बघा. हा खूपच सिंपल आहे पण खायला खूपच चविष्ट आहे. बघा, जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर आणि लाईक करा. तर मग बघा तयार आहे आपली खानदेशी चिकन रस्साची थाळी. तर मग कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.